हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ज्ञानमुद्रा अकॅडमी. तर मुंबई उच्च न्यायालयाची जी भरती आलेली आहे त्यामध्ये आपल्याला कम्प्युटर हा एक सब्जेक्ट आहे. त्यामध्ये लिपिक पदासाठी तुम्हाला 10 क्वेश्चन कम्प्युटरचे बघायला भेटतील आणि पिओन या पदासाठी तुमचे 5 क्वेश्चन असणार आहे. तर त्यासाठी आपण आज यूट्यूबला एक सिरीज सुरू करतोय कम्प्युटरशी रिलेटेड, ज्यामध्ये तुम्हाला डेलीचे 20 क्वेश्चन जे ते तुमच्यासोबत डिस्कस केले जातील. तर या सिरीजचा आजचा आपला हा पहिला क्वेश्चन आहे, हु इज नोन ॲज द फादर ऑफ कम्प्युटर. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, चार्ल्स बॅबेज. 1837 साली चार्ल्स बॅबेज यांनी ॲनालिटिकल इंजिन डिझाईन केलं होतं आणि हेच ॲनालिटिकल इंजिन जे आहे ते पुढे जाऊन मेकॅनिकल कम्प्युटर बनलं आणि त्यामुळे यांना फादर ऑफ कम्प्युटर म्हणून ओळखलं जातं. फादर ऑफ कम्प्युटर आर्किटेक्चर. तर कम्प्युटर आर्किटेक्चर म्हणजे काय, तर कुठल्याही गोष्टीची डिझाईन, स्ट्रक्चर किंवा ब्ल्यू प्रिंट. तर फादर ऑफ कम्प्युटर आर्किटेक्चर जे येते याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, जोहन वोन न्यूमन यांना फादर ऑफ कम्प्युटर आर्किटेक्चर म्हटलं जातं. का, तर त्यांनी स्टोअर प्रोग्रामिंगची कन्सेप्ट दिली होती. आता स्टोअर प्रोग्रामिंग म्हणजे काय, ज्यामध्ये इन्स्ट्रक्शन आणि डाटा एकत्र साठवले जातात त्याला स्टोअर प्रोग्रामिंगची कन्सेप्ट म्हणतात आणि याच कन्सेप्टमुळे त्यांना फादर ऑफ कम्प्युटर आर्किटेक्चर म्हटलं गेलं होतं. फास्टेस्ट मेमरी इन कम्प्युटर हिरर्ची. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, रजिस्टर जो आहे तो फास्टेस्ट मेमरी असतो कम्प्युटरमध्ये आणि हा जो आहे तो CPU मध्ये असतो. CPU चा एक कंपोनंट म्हणून रजिस्टर ओळखले जातात. मदरबोर्ड इज रिस्पॉन्सिबल फॉर. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, कनेक्टिंग CPU, रॅम किंवा इनपुट आउटपुट डिव्हाइस असतील. तर मदरबोर्ड जे आहेत त्याचं बेसिक काम काय असतं, तर ते कम्प्युटरचे जे वेगवेगळे कंपोनंट आहे त्यांना एकमेकांशी कन्व्हर्सेशन करण्यासाठी अलाव करतं. हे मदरबोर्डचं एक बेसिक फंक्शन आहे. विच मेमरी इज फ्रिक्वेंटली यूज फॉर इन्स्ट्रक्शन. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, कॅच मेमरी जी आहे ती फ्रिक्वेंटली यूज केली जाते इन्स्ट्रक्शन देण्यासाठी. हु इज नोन ॲज वर्ल्ड वाईल्ड वेब. तर वर्ल्ड वाईल्ड वेबचं जे फादर आहे त्याचा ऑप्शन नंबर सी, टिम बर्न्स-ली यांना म्हटलं जातं. तर 1889 साली जी ती टिम बर्न्स-ली यांनी ही कन्सेप्ट दिली होती वर्ल्ड वाईल्ड वेबची. आणि वर्ल्ड वाईड वेब बेसिकली काय, जे कनेक्ट करतं तुमच्या ज्या कुठल्याही वेबसाईट आहेत त्या ग्लोबली कनेक्ट करण्याचं काम जे ते वर्ल्ड वाईड वेब करतं. आणि वर्ल्ड वाईड वेब हे जे क्लायंट आणि सर्व्हर मॉडेल आहे यामध्ये 3 बेसिक टेक्नॉलॉजी ज्या आहेत यूज केलेल्या असतात. त्यामध्ये मग HTML असेल, HTTP असेल किंवा URL असेल. आणि ह्या ज्या कन्सेप्ट आहे URL वगैरे या मी पुढच्या लेक्चर्समध्ये तुमच्या कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. ब्रेन ऑफ द कम्प्युटर. तर CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, याला ब्रेन ऑफ द कम्प्युटर म्हटलं जातं. विच युनिट परफॉर्म्स अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन. ऑप्शन नंबर ए, ALU हे याचा आन्सर आहे आणि याचा फुल फॉर्मच जे आहे ते अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट असा आहे. अरिथमॅटिक ऑपरेशन्स काय असतात, ज्यामध्ये प्लस, मायनस, ॲडिशन हे अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म केले जातात. त्यानंतर लॉजिकल ऑपरेशन जे ते जसं अँड असेल, आर असेल, नार असतील, हे जे ते लॉजिकल ऑपरेशन्स असतात. विच मेमरी इज वोलाटाईल मेमरी. मेमरीचे जे ते 2 प्रकार पडतात. एक असते वोलाटाईल मेमरी आणि दुसरी असते नॉन वोलाटाईल मेमरी. त्यामध्ये याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, रॅम. रॅम ही जी एक वोलाटाईल मेमरी आहे. वोलाटाईल मेमरीमध्ये काय असतं, जसं तुमचं पॉवर कट झाला तर तुमचा डेटा जो असतो तो इरेज होईल. आणि नॉन वोलाटाईल मेमरी जी आहे ती परमनंट असते. तुमचं पॉवर कट जरी झाला तरीही तुमचा डाटा जो आहे तो इरेज होत नाही. जसं तुम्ही तुमचं डिव्हाइस परत सुरू कराल तुमचा डेटा जो आहे तो तुम्हाला मिळेल. तर फर्स्ट प्रोग्रामर कोण होतं, ज्यांनी फर्स्ट प्रोग्राम लिहिला किंवा अल्गोरिदम लिहिलं, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, ॲडा लवलेस यांना जे ते फर्स्ट प्रोग्रामर म्हणून ओळखलं जातं. विच मेमरी एक्सटेंड रॅम युझिंग हार्ड डिस्क. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, व्हर्च्युअल मेमरी. व्हर्च्युअल मेमरी जी आहे ती कधी कधी रॅमसारखा यूज करते हार्ड डिस्कचा. परंतु यामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे की यांच्या स्पीडमध्ये जो आहे तो अंतर असतो. जेव्हा व्हर्च्युअल मेमरी ही ॲडिशनल रॅम म्हणून काम करते तेव्हा तिचा स्पीड जो आहे तो कमी असतो. आणि ही ही प्रोसेस जनरली कधी यूज केली जाते, जेव्हा फिजिकल रॅम जो आहे तो कमी पडतो त्यावेळेस ही प्रोसेस जी आहे ती यूज केली जाते. विच ऑफ द फॉलोइंग इज इनपुट डिव्हाइस
इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसची जी आहे ती सगळ्यांना एक बेसिक आयडिया असेलच की इनपुट डिव्हाइस म्हणजे काय आणि आउटपुट डिव्हाइस म्हणजे काय. इनपुट डिव्हाइस म्हणजे असे डिव्हाइस ज्याच्याने आपण काहीतरी इनपुट कम्प्युटरला प्रोव्हाइड करत असतो, मग ते कुठल्याही फॉर्ममध्ये असू शकतं. आणि आउटपुट डिव्हाइस म्हणजे ज्या थ्रू आपण काहीतरी प्रोसेसिंग डेटा जो आहे तो आपल्याला मिळतो. जसं इथले ऑप्शन घेतले तर मॉनिटरची जी स्क्रीन आहे त्यावरती आपल्याला काहीतरी माहिती, टेक्स्ट, इमेजेस काहीतरी माहिती आपल्याला भेटत असते, किंवा प्रिंटरमधून आपल्याला हार्ड कॉपी जी ती भेटत असते, किंवा स्पीकरमधून साऊंड प्रोड्यूस होत असतो. ह्यामुळे मॉनिटर झालं, प्रिंटर झालं, स्पीकर झालं, हे झाले आपले आउटपुट डिव्हाइस. आणि कीबोर्ड थ्रू आपण काहीतरी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतो, त्यामुळे कीबोर्ड जे ते आपलं इनपुट डिव्हाइस आहे. हु इज नोन ॲज फादर ऑफ इंटरनेट, तर विंटन सर्फ यांना फादर ऑफ इंटरनेट जे ते म्हटलं जातं. तर विंटन सर्फ यांनी TCP आणि IP हे प्रोटोकॉल जे ते डेव्हलप केले होते 1974ला. तर TCP प्रोटोकॉल काय असतो की ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, आणि IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ URL, तर URLचा फुल फॉर्म आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ऑप्शन नंबर ए. विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रायमरी फंक्शन ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. आता ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल आपण आणखी जे बाकीचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील ते देखील घेऊया, कारण सध्या ऑपरेटिंग सिस्टीमवरती बरेचसे क्वेश्चन जे ते येत आहेत. तर प्रायमरी फंक्शन जे ते ऑपरेटिंग सिस्टीमचं असतं मॅनेजिंग हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर, हे प्रायमरी फंक्शन आहे. किंवा युजर इंटरफेस म्हणून जे ते ऑपरेटिंग सिस्टीम काम करतं, हे देखील त्याचं एक फंक्शन आहे. तुम्हाला जर याचं ऑपरेटिंग सिस्टीमचं प्रायमरी फंक्शन विचारलं तर ऑप्शनमध्ये हे असेलच की मॅनेजिंग सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. जर नसेल तर मग ते एक इंटरफेस म्हणून काम करतं युजरमध्ये आणि कम्प्युटरमध्ये. आता मला वाटत नाही इतकं डीपमध्ये विचारतील, तरी पण याचे टाईप्स देखील असतात. जसं बॅच OS असेल, OS स्टँड फॉर ऑपरेटिंग सिस्टीम, बॅच OS असेल, टाईम शेअरिंग OS असेल, किंवा नेटवर्क OS असेल. त्यानंतर याचे एक्झाम्पल जसं विंडो झालं, लिनक्स झालं, मॅक OS झालं, हे याचे काही एक्झाम्पल्स आहेत ऑपरेटिंग सिस्टीमचे. व्हॉट डज GUI स्टँड फॉर, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए ग्राफिकल युजर इंटरफेस. तर या ग्राफिकल युजर इंटरफेसमुळे काय होतं, आपण जे युजर असतो, कम्प्युटरचे जे वापरकर्ते असतात, ते ग्राफिक्स किंवा आयकॉन जे ते यूज करू शकतात. शॉर्टकट कीज कॉपी करण्यासाठीची जी तुम्हाला शॉर्टकट की जी ती विचारली, विच शॉर्टकट की इज यूज फॉर कॉपी, तर कॉपीसाठीचं जे ते इझी आहे यासाठीचं Ctrl+C जे ते यूज केलं जातं. CV असं लक्षात ठेवा, कारण Ctrl+V जो आहे तो पेस्ट करण्यासाठी यूज केला जातो. कॉपीसाठी Ctrl+C, पेस्टसाठी Ctrl+V. एक्ससाठीचं जे ते जितकं मला आठवतंय एक्ससाठी एक्स जो आहे तो कट करण्यासाठी यूज केला जातो, आणि Ctrl+Z जे ते अंडू करण्यासाठी यूज केलं जातं. विच टाईप ऑफ सॉफ्टवेअर इज मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट वर्ड जे ते कुठल्या प्रकारचं सॉफ्टवेअर आहे, तर मायक्रोसॉफ्ट वर्ड जे ते एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. विच टाईप ऑफ फॉलोइंग इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज, तर HTML, HTTP आणि FTP ह्या जे आहेत ते कम्प्युटरशी रिलेटेड काही टर्म्स आहेत, परंतु पायथन जी आहे ती एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जसं C असेल, C++ असेल, जावा असतील, तशीच पायथन ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. विच स्टोरेज डिव्हाइस युजेस मॅग्नेटिक स्टोरेज, मॅग्नेटिक स्टोरेज कोणतं डिव्हाइस जे ते यूज करतं, तर याचा आन्सर आहे हार्ड डिस्क ड्राईव्ह जे ते मॅग्नेटिक स्टोरेज जे ते यूज करतं. मॅग्नेटिक स्टोरेज म्हणजे काय, ज्यामध्ये डाटा जो आहे तो रीड आणि राईट केला जातो मॅग्नेटिक फील्डचा यूज करून. आता HDD शिवाय याचे दुसरे कुठले एक्झाम्पल आहे, तर फ्लॉपी डिस्क असेल, मॅग्नेटिक टेप असेल, यामध्ये देखील तुमचा डेटा जो आहे तो रीड आणि राईट केला जातो मॅग्नेटिक फील्डचा यूज करून. तर आजचे आपले क्वेश्चन जे ते इथे झालेले आहेत. तुमचे काही सजेशन असतील तर, आजचं हे आपलं पहिलंच लेक्चर होतं, तुमचे काही सजेशन असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता, आणि उद्यापासनं आपण ही सिरीज जी ती कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करू. आणि थँक्यू.